आज आपण एका वेगळ्या विषयावर फिजिक्समध्ये जे कुठलेही फॉर्म्युले आणि त्याचे युनिट आणि त्याचे डायमेन्शन याच्याबद्दल आपण जरा बेसिक चर्चा करणार आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येतोय की फिजिक्सचं अवघड जातं, कुठली एक्सप्रेशन काढताना अवघड झालं. त्याचं कारण एकच आहे की तुमचे बेसिक फॉर्म्युले क्लिअर नाहीत. एक 15 ते 20 फॉर्म्युले बेसिक आहेत. एकदा ते फॉर्म्युले तुमचे क्लिअर झाले की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. तर पहिले बेसिक फॉर्म्युले आणि त्याचे युनिट कसे शिकायचे याचा आपण स्टडी करूया. नंबर 1 बघा, आपण 3 सिस्टीम यूज करतो हे विसरायचं नाही. 11वीला आपण सुरुवातीला बघितलं कुठली सिस्टीम यूज केली? MKS, CGS आणि FPS सिस्टीम. कुठल्या सिस्टीम यूज केल्या? MKS, CGS आणि FPS सिस्टीम. हे पहिलं विसरायचं नाही. आता बघा, M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्राम, S म्हणजे सेकंद. म्हणजे डिस्टन्स आलं की मीटर मध्ये, मास किलोग्राम मध्ये आणि टाइम सेकंद मध्ये मोजायचे. बरोबर. ह्याला म्हणायचं MK सिस्टीम. MK स्टँड्स फॉर मीटर किलोग्राम सेकंड सिस्टीम. CGS स्टँड्स फॉर सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. डिस्टन्स आलं की सेंटीमीटरच घ्यायचं, मास आलं की ग्रॅम मध्येच आणि टाइम आलं की सेकंद मध्ये. आणि हे फूट पाऊंड सेकंड सिस्टीम. डिस्टन्स फुटात, मास पाऊंडात, टाइम सेकंद. आणि मेजॉरिटी आपण सुरुवातीला बघायचे MK सिस्टीम. सगळे डिस्टन्स कशात मोजायचे? मीटर, मास, किलोग्राम, टाइम, सेकंद. एवढं बेसिक फॉर्म समजून घ्या. डिस्टन्स, मीटर, मास, किलोग्राम, टाइम, सेकंद. हे आलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि बेसिक फॉर्म्युले. आता बेसिक फॉर्म्युले बघा, तुम्हाला काय काय लागणार आहे ते एकदा बघूया आपण. फर्स्ट, लेंथ. आणि लेंथ म्हणलं की कशात मेजर करणार आहे आपण? लेंथ मीटर मध्ये. राईट. लेंथ कशात मेजर करायची? मीटर मध्ये मेजर करायची. राईट. पुन्हा मास. मास आणि मास कशात मेजर करायचे? केजी मध्ये. टाइम हा सेकंद मध्ये. MK सिस्टीम आपण पहिले लिहितो बघा. लेंथ मीटर, मास, किलोग्राम, टाइम, सेकंद. आणि अँगल आला की रेडियन मध्ये मोजायचा. अँगल आला की कशात मोजायचा? रेडियन मध्ये. राईट. बघा, लेंथ मीटर, मास किलोग्राम, टाइम सेकंद, अँगल रेडियन. ना राईट. पुन्हा एरिया. एरिया फिजिकल क्वांटिटी. एरियाचा फॉर्म्युला काय? लेंथ स्क्वेअर किंवा साइड स्क्वेअर. बघा, लेंथ कशात मोजली? मीटर मध्ये. म्हणजे मीटर आणि त्याचा स्क्वेअर. नक्की कळलं. त्यानंतर आपण बघणार आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे व्ही आणि त्याचा फॉर्म्युला काय? साइड क्यूब म्हणजे डिस्टन्स क्यूब. साइड क्यूब किंवा डिस्टन्स क्यूब. राईट. आता साइड कशात मोजतो? म्हणजे साइड म्हणजे लेंथ. लेंथ मीटर आणि क्यूब क्यूब. बघा फॉर्म्युले. लेंथ मीटर, मास किलोग्राम, टाइम सेकंद, अँगल. कुठला अँगल? आतापर्यंत अँगल कशात मोजला? डिग्री मध्ये. आता डिग्री मध्ये नाही मोजायचं. SI युनिट काय त्याचं? रेडियन आहे. राईट. एरिया मीटर स्क्वेअर, कारण साइड स्क्वेअर किंवा लेंथ स्क्वेअर म्हणतो. व्हॉल्यूम साइड क्यूब किंवा लेंथ क्यूब म्हणून मीटर क्यूब. नेक्स्ट फॉर्म्युला बघा, व्हेलॉसिटी. काय बघायचं आपल्याला? व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स कशात मेजर केलं? मीटर मध्ये. टाइम कशात मेजर केलं? सेकंद. पाठ करतोय का बघा. व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर. आणि डिस्टन्स मीटर, टाइम सेकंद. नेक्स्ट बघा, ऍक्सिलरेशन. नेक्स्ट ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन इज डिनोटेड बाय ए. ऍक्सिलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता व्हेलॉसिटी कशात मेजर केली? मीटर पर सेकंद. आणि पुन्हा अपॉन टाइम म्हणजे सेकंद, म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर. बघा, व्हेलॉसिटी पण लिनियर व्हेलॉसिटी, मीटर पर सेकंद. ऍक्सिलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर. ऍक्सिलरेशन कुठलं? लिनियर ऍक्सिलरेशन. नंतर बघा फोर्स. आता फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. पण ते फोर्स साठी त्यांनी नवीन युनिट दिलं स्वतंत्र. फोर्स म्हणजे न्यूटन मध्येच मोजायचा. आणि फॉर्म्युला काय?
फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन, राईट. नंतर प्रेशर. प्रेशर, आता प्रेशर म्हणजे काय, पी. प्रेशरचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. पण तसं युनिट त्यांना काय पाहिजे होतं, फोर्स न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर, म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण त्यांनी त्याला नवीन नाव दिलंय, त्यांनी काय, पास्कल, राईट. बघा, व्हेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स मीटर टाइम सेकंद. ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद, आणि टाइम पुन्हा सेकंड डिवाइड केलं म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्स न्यूटन, प्रेशर पास्कल, राईट, किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर बघा वर्क. वर्क असेल किंवा एनर्जी असेल, वर्क किंवा एनर्जी. आता वर्कचा फॉर्म्युला काय, वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण वर्क एनर्जी जूल मध्येच मोजायची, एनर्जी पण कशात मोजायची, जूल मध्येच. नक्की कळलं का. बघा, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड, ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, फोर्स न्यूटन, प्रेशर पास्कल, वर्क जूल, आणि एनर्जी पण जूल. युनिट लक्षात राहिले. आणि बेसिक फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा, सगळीकडे लागणार आहे. 11वी असो नाहीतर 12वी असो, फिजिक्स असो नाहीतर केमिस्ट्री असो, हे कन्व्हर्शन तुम्हाला लागणारच आहे. पुन्हा बघा पहिल्यापासून, लेंथ आले मीटर, मास असेल किलोग्राम, टाइम असेल सेकंद, अँगल रेडियन, एरिया मीटर स्क्वेअर, व्हॉल्यूम मीटर क्यूब, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड, ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, फोर्स न्यूटन, प्रेशर पास्कल, वर्क जूल, एनर्जी जूल, राईट. अजून काय युनिट लक्षात ठेवा, आणि फिजिकल क्वांटिटी. बघा, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे चार्ज. काय बघायचं आहे, चार्ज, करंट, potential difference and resistance. बघा, चार्ज हा कुलम मध्येच मेजर करायचा, करंट हा एम्पियर मध्येच मेजर करायचा, पोटेन्शियल डिफरन्स हा व्होल्ट मध्येच मेजर करायचा, आणि रेजिस्टन्स हा ओहम मध्येच मेजर करायचा. बघा, युनिट लक्षात राहिले का. काय सांगितलं, रेजिस्टन्स ओहम, पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट, करंट एम्पियर, चार्ज कुलम. अजून एक लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी. काय काय सांगते, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशात मेजर करायची, हर्ट्झ, HERTZ, आणि त्याचा सिम्बॉल आहे HZ. बघा, फ्रिक्वेन्सी म्हटलं की हर्ट्झ, रेजिस्टन्स म्हटलं की ओम, पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट, करंट एम्पियर, चार्ज कुलम. नक्की कळलं. अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, डेन्सिटी म्हणजे मराठीत घनता. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. आता युनिट बघा, मास कशात मेजर करतो, किलोग्राम, व्हॉल्यूम कशात मेजर करतो, मीटर क्यूब, म्हणजे केजी मीटर पर मीटर क्यूब, राईट. नेक्स्ट अजून एक बघा, पॉवर. काय बघायची, पॉवर. पॉवर म्हणजे काय, वर्क अपॉन टाइम. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा म्हणजे कळतं. पॉवर म्हणजे वर्क अपॉन टाइम. आता वर्क कशात मोजलंय आपण, जूल. टाइम कशात मेजर केला, सेकंद, म्हणजे जूल पर सेकंद. डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. फॉर्म्युल्याप्रमाणे नीट लिहितोय, नीट बघा. तुम्ही असता काय करणार, रात्रंदिवस पाठ करत बसणार आणि पुन्हा प्रॉब्लेम येणार. मी फॉर्म्युल्याप्रमाणे नीट लिहितोय, पाठ करतोय का नाही. बघा, पॉवर म्हणजे काय, वर्क अपॉन टाइम. वर्क कशात मोजलं, जूल. टाइम कशात मोजलं, सेकंद, मीटर जूल पर सेकंद. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशात मेजर केलं, केजी, व्हॉल्यूम मीटर क्यूब, राईट. इथे बघा, फ्रिक्वेन्सी हर्ट्झ, रेजिस्टन्स ओम. रेजिस्टन्स म्हणजे करंट फ्लो करायला अपोज करणारी क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी that oppose the flow of current, that is called resistance. Resistance is measured in
ओहम. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. एमएससीबीचं डबडं नसतं का चौकोनी लाल कलरचं, त्याच्यात धोका लिहिलेला असतं बघा, 1200 व्होल्ट, 1300 व्होल्ट, 400 व्होल्ट. ते सगळं कशात आहे? व्होल्टेज. व्होल्ट म्हणजे व्होल्टेज. करंट, बरोबर, म्हणजे वायरमध्ये वाहणारा करंट तो कशात मोजतो? अँपियर मध्ये. चार्ज कशात मोजायचं? कुलम मध्ये. एवढं कळालं? बस एवढं फक्त बेसिक फॉर्म्युला कळा. काय काय पाहिलं? डेन्सिटी, पॉवर. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम, पॉवर म्हणजे वर्क अपॉन टाइम, फ्रिक्वेन्सी हर्ट्ज, रेजिस्टन्स ओम, पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट, करंट एम्पियर, चार्ज पुन्हा व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद, ऍक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, फोर्स न्यूटन, प्रेशर पास्कल, वर्क जूल, एनर्जी पण जूल, लेंथ आले की मीटर, मास आले की किलोग्राम, टाइम आला की सेकंद, अँगल आला की रेडियन, आणि एरिया आला की मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर का तयार झालं बघा? एरियाचा फॉर्म्युला लेंथ स्क्वेअर किंवा डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स हे नेहमी लेंथ म्हणजेच डिस्टन्स, हे विसरायचं नाही. लेंथ म्हणजे काय? डिस्टन्स मीटर मध्येच. व्हॉल्यूम म्हणजे डिस्टन्सचा क्यूब असतो कधी बघा, म्हणून मीटरचा क्यूब. एवढं आलं की काही प्रॉब्लेम येणार नाही. पण अजून पुढचं सारखे येणार आहेत व्हिडिओ. लाईक करा, सबस्क्राईब करा.